तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली केळीची बाग आपण बघताय की ही जी बाग आहे ती खाली सुकलेली आहे. भर उन्हाळ्यात थेंब थेंब पाणी टाकून ही बाग जगवली होती. मात्र अचानकपणे आलेल्या अवकाळी पावसामध्ये ही बाग पूर्णपणे नष्ट झालेली आहे. आपण पाहताय की सगळी जी केळीची झाडे आहेत ती खाली उन्मळून पडलेली आहे. मोठा या ठिकाणी वादळी वारा आला आणि या वादळी वाऱ्यामध्ये ही बाग जी आहे ती संपूर्णपणे जमीनदोस्त झालेली आपण बघताय. शेतकऱ्याचं या ठिकाणी मोठं नुकसान झालेलं आहे. शेतकरी श्रीकृष्ण पडळकर आपल्या सोबत आहेत. काय सांगाल बाबा, तळहाताप्रमाणे जपली होती ही बाग, अचानक वादळी वारा आला आणि बाग पडली, काय नेमका तुमच्या भावना आहेत? भावना एवढे मोठे नुकसान झाले आहे. बर. मग आता काहीतरी शासनानं मदत केली पाहिजे. आतुरात नुकसान झालेलं आहे, तोंडाला आलेली बाग आहे. मग अशा गोष्टी झालेल्या आहेत सगळ्या. काय किती नेमकं झाडे होती, किती झाडं पडली? 4,000 कलम आहे सगळं. बर. 4,000 2,000-2,500 तर कलम वाया गेलेला आहे. बर. सगळं मोडून पडलेलं आहे. आता या झाडाचा काय उपयोग आहे की काय? उपयोग नाही, काय नाही, कुठला बागवान नेणार नाही, करणार नाही, काय ती नेऊन तरी काय पिकत नाही म्हणून ते आता आम्हाला बाहेरच काढून मोकळी टाकावं लागते केळी. याचा उपयोग होत नाही, बागवान नेत बी नाही केळी. मग ही काय नुकसानच आहे शेतकऱ्याची. किती खर्च झाला होता या बागेला? 3-4 लाख रुपये खर्च आहे सगळा बागाचा. बर. चौकून कंपाऊंड मारलेला ताराचं, पुन्हा मध्ये औषध पाणी फवारल्या नाही ते सगळं हे केलेलं आहे. सगळ्या खर्च एवढा मोठा झालेला आहे आणि आता तोंडाला आलेली बाग सगळी नष्ट होऊन बसली आहे सगळी. काय वाटतंय नेमकं? काय नाही, शासनाला काहीतरी मदत करावी एवढं वाटतं आम्हाला. दुसरं काय दुःख वाटतंय इतकं? दुःख वाटतं म्हणजे काय, आता लेकराप्रमाणे सांभाळलेली बाग आहे. मग रडताय आपण बाबा? एवढी तर अवस्था बेकार झालेली आहे. अक्षरशः खिडकीकडे बघितल्यावर लेकराची आठवण होत नाही, एवढी आम्हाला आठवण व्हायला लागली. पहिल्यापासून उन्हाळ्यापासून लावणीपासून सांभाळलेले बघा, रात पाठ डुकरासाठी बिहाणं, रात्रभर जागायचं, सगळं कंपाऊंड मारायचं, नाही ते करून बाग जगविलेली आहे. ही एवढी आहे. आजी काय वाटतंय? पती रडतायत तुमचे? मग कष्टच केले तेवढं तर न रडून काय करावं. लहानपणापासून खुरपण तेवढीच, खा तेवढा, बी भरण तेवढ्याच. हा, रात ना दिवस डुकरा पाय जागाचा, दिवसभर काम करायची. मग आम्हाला काय तर मदत द्यावी, मनाची आमच्या शांतता लागेल जरा. मग कष्टाने बी मरायचं, उल्लुसकानीनं बी मरायचं, त्याच्या पुढे विलाज काय? मग शासनानं आमची मदत करावी एवढी आमची इच्छा आहे. काय वाटतंय? हे यांचा मुलगा आपल्या सोबत आहे. काय वाटतंय तुम्हाला? बाग पूर्ण जमीनदोस्त झालेली आहे, मोठा वारा आला होता, काय तुमच्या भावना आहेत नेमक्या? आमच्या भावना की पूर्ण शेतकरी असेल, कुठल्याही वर्गातला असेल, केळी बागातला उत्पन्न असेल किंवा शेतकरी बागातला असेल, नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्याला पूर्ण मदत करायला पाहिजे. बर. तळहाताप्रमाणे जपलेली होती बाग? हो, जपलेली आहे बागा, तळहाताच्या पुढे जपलेली आहे, सांभाळलेली आहे. रात दिवस आम्ही कष्ट करून रातोरात पाऊस चालू असेल तर जरी किंगल आम्ही बाग सांभाळलेली आहे सध्या. बर. किती खर्च झाला होता नेमका? खर्च 4 लाखाच्या पुढे खर्च गेला आमचा पूर्ण बागासाठी. आता किती उत्पन्न येईल आता? आता उत्पन्न बाग उद्ध्वस्त झाल्यामुळे आमच्या हिशोबानं खर्च पण निघणं मुश्किल आहे म्हणजे आता सध्या. हे होते पडळकर कुटुंबीय. यांनी सांगितलंय की यांच्या हातात तोंडाशी आलेला जो घास आहे तो वादळी वाऱ्यामुळे हिरावून घेतलेला आहे. त्यामुळे कुठेतरी आता शासनाने यांना मदत करावी, त्यामुळे यांचं जे नुकसान झालेलं आहे त्याची कुठे थोडी तरी भरपाई यांना मिळेल. अझरुद्दीन शेख, NDTV मराठी, धाराशिव.